कुपवाडमध्ये सेंट्रिंग कामगाराचा खून, नातेवाईक महिलेसह संशयित ताब्यात, अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय. कुपवाड शहरातील कापसे प्लॉट शेजारी बेघर वसाहतीमधील पत्र्याच्या शेडमध्ये सेंट्रिंग कामगाराचा खून झाला. ही घटना सोमवार दिनांक 6 रोजी सकाळी उघडकीस आली. दगडू सुखदेव केंगार, वय वर्ष 52, राहणार विघ्नहर्ता कॉलनी कुपवाड असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह मृत केंगार यांच्या नातेवाईक महिलेला ताब्यात घेतले. केंगार सेंट्रिंगचे काम करत होते. ते विघ्नहर्ता कॉलनीतील पत्र्याच्या शेडमध्ये एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा लगतच्या बेघर वसाहतीत राहतात. केंगार काही दिवसांपासून इचलकरंजी येथे कामासाठी गेले होते. रविवारी सुट्टी असल्याने ते कुपवाडमधील घरी परतले होते. रात्री केंगार यांचा कुटुंबातील व्यक्तींशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याची चर्चा परिसरात होती. सोमवारी सकाळी केंगार यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याने त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले. त्याने आत जाऊन पाहिले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे दिसले. मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. केंगार यांच्या पाठीवर आणि पायावर जखमा तसेच नाकातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.